नाशिकमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आली आहे। गटनेत्यांनी दिलेल्या नावावर महापौरांनी घोषणा केल्याचं दिसतंय। अपक्ष मुकेश शहाणे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संधी मिळाली आहे आणि मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून संधी मिळाल्याची माहिती आहे। भाजपचे 9, शिंदेंची शिवसेना 4, ठाकरेंची शिवसेना 2 तर अजित पवारांची 1 अशा सदस्यांची निवड झाली आहे। आणि आणखी माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण यांच्याकडून। किरण, बरीच चुरस होती अशी माहिती समोर आलेली, मात्र आता ही निवड बिनविरोध झाली आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये भाजपकडनं स्थायी समितीवर नेमकी कोणाला संधी मिळणार त्याचा सस्पेन्स हा शेवटपर्यंत बघायला मिळाला। महत्वाची बाब म्हणजे यामध्ये पक्ष असलेले मुकेश शहाणे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं एकमेव जागेसाठी संधी देण्यात आलेली आहे, तर मनसेच्या मयुरी पवार ज्या एकमेव नगरसेविका आहेत त्यांना देखील शिंदेच्या शिवसेनेकडनं स्थायी समितीवर जाण्यासाठीची संधी देण्यात आलेली आहे। भाजपनं नव्या जुन्यांचा या ठिकाणी मेळ राखत या 9 जणांना संधी दिलेली आहे। एकूणच जर बघायला मिळालं तर बिनविरोध ही निवड प्रक्रिया पार पडलेली आहे आणि गटनेत्यांनी जो प्रस्ताव दिलेला होता त्याला मान्यता देऊन नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन आणि स्वागत केलेलं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी किरण। नाशिकमधून आपण ही बातमी पाहत होतो। स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि गटनेत्यांनी दिलेल्या नावावर महापौरांनी ही घोषणा केल्याची माहिती आहे।